नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गोविंद जाधव, राठोड एमपीसी अकॅडमी, आयटीआय कॉर्नर, विसावा नगर, नांदेड. अर्थात प्राध्यापक अविनाश राठोड सर द्वारा संचलित राठोड एमपीसी अकॅडमी मार्फत आपल्याला इथून पुढे दररोज YouTubeच्या माध्यमातून पण समाज सुधारकांची सिरीज सुरू करतोय. विशेषतः तलाठी व पोलीस भरती या दोन्हीही परीक्षेसाठी अर्थात तलाठी आणि पोलीस भरतीसाठी आपल्याला अतिशय महत्वाचा आणि उपयुक्त असलेला विषय म्हणजे महाराष्ट्रातील समाज सुधारक आणि याच समाज सुधारकांची सिरीज पण अर्थातच प्राध्यापक अविनाश राठोड सर द्वारा संचलित राठोड एमपीसी अकॅडमी तर्फे पण दररोज एक समाज सुधारक चालू करत आहोत. युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत समाज सुधारक पोहोचवण्याचा हा अकॅडमीचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तर आज आपण पहिला समाज सुधारक पाहणार आहोत, महात्मा ज्योतिबा फुले. पाहूया महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दलची माहिती. मित्रांनो, जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले हे नाव आपल्या डोळ्याच्या समोर यायला लागतं, तेव्हा आपल्याला पहिल्यांदा लक्षात येईल महाराष्ट्राचा आद्य समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुलेंना म्हटलं जातं. भारताचे पहिले समाज सुधारक किंवा भारताचा पहिला समाज सुधारक हे निश्चितच राजा राममोहन राय आहेत. तर महाराष्ट्राचे पहिले समाज सुधारक किंवा महाराष्ट्राचे आद्य समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुलेंना म्हटलं जातं. महात्मा ज्योतिबा फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827 साली पुण्यामध्ये झाला. परंतु महात्मा ज्योतिबा फुलेंचं मूळ वतन किंवा मूळ गाव कोणतं? तर सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये त्यांचं गाव होतं कटगुण. हे महात्मा फुलेंचं मूळ गाव होतं. उदरनिर्वाहासाठी त्यांचे आजोबा कटगुणवरून ते पुण्याला आले आणि पुण्यामध्ये येऊन ते फुलांचा व्यवसाय करू लागले. म्हणून त्यांचं आडनाव फुले पडलं. मुळात त्यांचं खरं आडनाव हे गोरे असं होतं. फुलांच्या व्यवसायामुळे त्यांचं आडनाव फुले पडलं. दुसरी गोष्ट, महात्मा फुलेंच्या आईचं नाव चिमणाबाई आहे. महात्मा फुले जेमतेम 1 वर्षाचेही नव्हते. महात्मा फुले 8 महिन्याचे असताना त्यांची आई चिमणाबाईचं निधन झालेलं होतं. म्हणून महात्मा फुलेंचं सगळं संगोपन नंतरच त्यांचे वडील म्हणजेच गोविंदराव फुले यांची मानलेली बहीण सगुणाबाई क्षीरसागर यांनी महात्मा फुलेंचं संगोपन केलेलं होतं. वास्तविकता महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले हे पूर्ण नाव त्यांचं आणि या पूर्ण नावानुसार पण पहिल्यांदाच महात्मा या शब्दाबद्दलची माहिती बघूया. महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी देण्यात आलेली आहे. इसवी सन 1888 साली मुंबईमध्ये कोळीवाडा येथे महात्मा फुलेंचा भव्य स्वागत समारंभ आयोजित करण्यात आलेला होता. आणि याच स्वागत समारंभामध्ये राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते मुंबईच्या जनतेने महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी दिली. महात्मा 1888 साली मुंबई जनतेच्या वतीने राव बहादूर वडेकरांच्या हस्ते फुलेंना महात्मा ही पदवी देण्यात आली. त्यांचं नाव ज्योतिबा. त्यांच्या गावामध्ये खंडोबाची यात्रा होती आणि खंडोबाच्या यात्रे दिवशी महात्मा फुलेंचा जन्म झाला म्हणून त्यांचं नाव ज्योतिबा ठेवण्यात आलं. महात्मा फुले आणि त्यांचे मोठे बंधू राजाराम फुले हे दोघ जण अर्थातच एकत्रित असताना राजाराम फुलेंना तेवढी शाळा शिकता आली नाही. तर महात्मा फुलेंना मात्र जेमतेम 4थी पर्यंत गावठी शाळेमध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं होतं. त्याच महात्मा फुलेंनी जे कार्य या महाराष्ट्रामध्ये केले, या भारतामध्ये केले, याबद्दल महात्मा फुलेंबद्दल काही गौरव उद्गार काढण्यात आलेले आहेत. बघूया महात्मा फुले बद्दलचे गौरव उद्गार कोणते. महात्मा फुलेंचे गौरव उद्गार बघा. अर्थात त्याच्या अगोदर आणखी एक गोष्ट आपण बघणार आहोत. महात्मा फुलेंच्या आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा होता? महात्मा फुलेंच्या आयुष्यावर प्रसिद्ध निसर्गवादी विचारवंत थॉमस पेन, या थॉमस पेन यांचा विचारांचा महात्मा फुलेंच्या आयुष्यावर प्रभाव होता. थॉमस पेन हे प्रसिद्ध निसर्गवादी विचारवंत आहेत. थॉमस पेन यांच्या कोणत्या पुस्तकाचा प्रभाव महात्मा फुलेंवर जास्त होता? तर त्या पुस्तकाचं नाव आहे राईट्स ऑफ मॅन. राईट्स ऑफ मॅन या महात्मा फुले या थॉमस पेन यांच्या ग्रंथाचा प्रभाव महात्मा फुलेंच्या आयुष्यावर होता. थॉमस पेन यांची इतकी पुस्तकं कोणती होती? जस्टिस अँड ह्युमॅनिटी, एज ऑफ रिझन आणि कॉमन सेन्स. हे
थॉमस पेन यांची इतर पुस्तकं आहेत. या पुस्तकापैकी राइट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा महात्मा फुलेंच्या आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव आपल्याला दिसून येतो. यानंतर महात्मा फुलेंचा गौरवोद्गार कोणी कोणी काढलेले होते. महात्मा फुलेंबद्दल कोणी कोणी वर्णन केलेलं होतं. मित्रांनो, पहिलं वर्णन, महात्मा फुलेंना महाराष्ट्राचा आद्य समाज सुधारक असं म्हटलं जातं. महात्मा फुलेंना महाराष्ट्राचा पहिला सोशलिस्ट म्हटलं जातं. महात्मा फुलेंना महाराष्ट्राचा पहिला सोशलिस्ट असे गौरवोद्गार त्यांच्याबद्दल आर.पी. पाटील यांनी काढलेले होते. त्याचबरोबर महात्मा फुलेंना हिंदुस्थानचं बुकर टी वॉशिंग्टन म्हणून ओळखलं जातं. पण फुलेंना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन कोणी म्हटलं? मित्रांनो, फक्त महात्मा फुलेंचे वर्णन लक्षात घेऊनच त्यांना कोण वर्णन केलेलं आहे, कोणत्या व्यक्तीने ते गौरवोद्गार काढलेले आहेत, त्या व्यक्तीचेही नाव माहित असू द्या. महात्मा फुलेंना हिंदुस्थानचं बुकर टी वॉशिंग्टन, बडोदापती नरेश किंवा बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुलेंना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हटलं. बुकर टी वॉशिंग्टन हा अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीनं काम केलेला व्यक्ती होता, त्या पद्धतीनं हिंदुस्थानमध्ये महात्मा फुलेंनी काम केलं. म्हणून फुलेंची तुलना अमेरिकेच्या बुकर टी वॉशिंग्टन सोबत बडोदापती सयाजीराव गायकवाड यांनी केली. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन महात्मा फुले आहेत, पण महाराष्ट्राचा बुकर टी वॉशिंग्टन मात्र कर्मवीर भाऊराव पाटील यांना म्हटलं जातं. त्याच्या पलीकडे या, याच महात्मा फुलेंना महाराष्ट्राचा मार्टिन ल्युथर किंग म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्राचा मार्टिन ल्युथर किंग म्हणजे महात्मा फुले असं वर्णन महात्मा फुलेंचं कुणी केलं तर लोककल्याणकारी लोकमंगल महर्षी राजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी महात्मा फुलेंबद्दल कुठले उद्गार काढले तर महात्मा फुले म्हणजे महाराष्ट्राचा मार्टिन ल्युथर किंग आहे. आणखी पलीकडे याल तर मित्रांनो, महात्मा फुलेंनाच महाराष्ट्राचा कार्ल मार्क्स म्हणून ओळखलं जातं. महात्मा फुलेंना महाराष्ट्राचा कार्ल मार्क्स असे गौरवोद्गार त्यांच्याबद्दल कुणी काढले? भाई माधवराव बागल यांनी महात्मा फुलेंना महाराष्ट्राचा कार्ल मार्क्स असं म्हटलं. यानंतर महात्मा फुलेंचं वर्णन करणारी व्यक्ती स्वातंत्र्यवीर विलास सावरकर. स्वातंत्र्यवीर विलास सावरकर महात्मा फुलेंबद्दल कुठले गौरवोद्गार काढतात? महात्मा फुलेंबद्दल सावरकरांनी काढलेले गौरवोद्गार म्हणजे महात्मा फुले हे अर्थातच सामाजिक क्रांतिकारक आहेत. सावरकरांचे गौरवोद्गार, सावरकरांनी महात्मा फुलेंना सामाजिक क्रांतिकारक असं म्हणून त्यांचा उल्लेख केला. सावरकरांच्या मते महात्मा फुले सामाजिक क्रांतिकारक आहेत. तर महात्मा फुलेंना महाराष्ट्राचा आद्य दलित उद्धारक कोणी म्हटलं? फुलेंना महाराष्ट्राचा आद्य दलित उद्धारक महर्षी विराज शिंदे यांनी त्यांना आद्य दलित उद्धारक म्हणून महात्मा फुलेंचा गौरव केला. परत लक्षात घ्या, महात्मा फुलेंना आद्य दलित उद्धारक म्हणून महर्षी विराज शिंदे यांनी वर्णन केलं. तर स्वातंत्र्यवीर विलास सावरकरांनी महात्मा फुलेंना सामाजिक क्रांतिकारक म्हणून त्यांना संबोधलं गेलं. तर नंतर महात्मा गांधी वर्णन करून जातात. महात्मा गांधी महात्मा फुलेंबद्दल काय बोलतात? असली महात्मा तो फुले है, लोग मुझे महात्मा कहते हैं, लोग मुझे महात्मा कहते हैं, असली महात्मा तो फुले ही है. हे गांधींचं मोठेपण आहे की महात्मा गांधींनी महात्मा फुलेंना खरा महात्मा त्यांनी म्हटलेलं होतं. वास्तविकता या सगळ्या गोष्टी पाहत असताना आपल्याला काय लक्षात घ्यायचं की महात्मा फुलेंना कोणत्या पद्धतीनं वर्णन केलं जातं. मग परीक्षा तुमची सरळ सेवा भरतीची कोणतीही असू द्या, भले चाहे तलाठी भरती असेल, भले चाहे तुमचं ग्रामसेवक भरती असेल किंवा पोलीस भरती असेल किंवा क्लार्क, यासाठी तुम्हाला सर्वात जास्त प्रश्न महात्मा फुलेंच्या ओळखवर, त्यांच्या वर्णनावर विचारले जातात. ते झालं महात्मा फुलेंचे एकीकडे वर्णन. यानंतर महात्मा फुलेंचे ग्रंथ तुम्हाला विचारले जातात. महात्मा फुलेंचे प्रसिद्ध ग्रंथ कोणते? आपण प्रकाश टाकूया महात्मा फुलेंच्या प्रसिद्ध ग्रंथावर. मित्रांनो, हे सगळे ग्रंथ पाहिल्याच्या नंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे. महात्मा फुलेंचे चरित्रकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? महात्मा फुलेंचे चरित्रकार, महात्मा फुलेंचं चरित्र लिहिलेला व्यक्ती आहे धनंजय कीर. धनंजय कीर यांना महात्मा फुलेंचे चरित्रकार म्हणून ओळखलं जातं. मग महात्मा फुलेंनी लिहिलेले
प्रसिद्ध साहित्य कोणते होते किंवा त्यांचे ग्रंथ संपदा कोणती होती. महात्मा फुलेंनी लिहिलेले ग्रंथ पहा किंवा त्यांचे पुस्तक पहा. महात्मा फुलेंच्या मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता? उत्तर आहे सार्वजनिक सत्य धर्म. मित्रांनो, सार्वजनिक सत्य धर्म हा ग्रंथ इसवी सन 1891 साली प्रकाशित करण्यात आलेला आहे. या ग्रंथाचं प्रकाशन 1891 साली झालेलं आहे आणि महात्मा फुलेंचा मृत्यू 1890 ला महात्मा फुलेंचा मृत्यू झालेला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर 1891 ला महात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले आणि त्यांनी दत्तक घेतलेला मुलगा डॉक्टर यशवंत यांनी 1891 ला या ग्रंथाचं प्रकाशन केलं. तर महात्मा फुलेंचा मृत्यू 1890 साली आहे. जेव्हा महात्मा फुले सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहित होते, हा ग्रंथ लिहित असताना महात्मा फुलेंच्या उजव्या हाताला पॅरालिसिस झालेला होता, पक्षाघात झाला होता, लकवा मारलेला होता. इसवी सन 1899 साली महात्मा फुलेंच्या उजव्या हाताला पॅरालिसिस झाल्यामुळं महात्मा फुलेंनी हा ग्रंथ डाव्या हाताने लिहून पूर्ण केलेला होता. महात्मा फुलेंच्या याच सार्वजनिक सत्य धर्म या ग्रंथाला प्रस्तावना कोणी दिली होती? तर महात्मा फुलेंच्या या ग्रंथाला प्रस्तावना दिली होती डॉक्टर विश्रामजी घोले. पुण्याचा प्रसिद्ध व्यक्ती त्या काळातला डॉक्टर विश्रामजी घोले यांनी महात्मा फुलेंच्या सार्वजनिक सत्य धर्म या ग्रंथाला प्रस्तावना दिली होती. महात्मा फुलेंच्या सार्वजनिक सत्य धर्म या ग्रंथाच्या सुरुवातीला फ्रेंचचा प्रसिद्ध कवी होमर याच्या काही ओळी टाकण्यात आलेल्या होत्या. सार्वजनिक सत्य धर्म या ग्रंथाच्या सुरुवातीला फ्रेंचचा प्रसिद्ध कवी होमर याची काही वाक्य आहेत. ती वाक्य कोणती होती लक्षात घ्या. ज्या दिवशी मनुष्य गुलाम होतो त्या दिवशी त्याचा अर्धा सद्गुण निघून जातो. सार्वजनिक सत्य धर्माच्या ग्रंथाच्या सुरुवातीलाच प्रसिद्ध फ्रेंच कवी होमरच्या ओळी कोणत्या टाकण्यात आल्या होत्या? ज्या दिवशी मनुष्य गुलाम होतो त्या दिवशी त्याच्यातला अर्धा सद्गुण निघून जातो. म्हणजेच एक सार्वजनिक सत्य धर्म या ग्रंथाबद्दल 5 प्रश्न तयार होतात. महात्मा फुलेंच्या मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता? तर महात्मा फुलेंच्या मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ आहे सार्वजनिक सत्य धर्म. महात्मा फुलेंचा मृत्यू आहे 1890 चा. हा ग्रंथ 1891 ला त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले आणि मुलगा डॉक्टर यशवंत यांनी प्रकाशित केला होता. महात्मा फुले हा ग्रंथ लिहित असताना त्यांच्या उजव्या हाताला पॅरालिसिस झाला होता, लकवा मारलेला होता, पक्षाघात झालेला होता. पण महात्मा फुलेने हा ग्रंथ डाव्या हाताने लिहून पूर्ण केला. महात्मा फुलेंच्या सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाला प्रस्तावना डॉक्टर विश्रामजी घोले यांनी दिलेली होती. महात्मा फुलेंच्या याच ग्रंथाच्या सुरुवातीला प्रसिद्ध फ्रेंच कवी होमर यांच्या काही ओळी टाकण्यात आल्या होत्या. त्या ओळी होत्या, ज्या दिवशी मनुष्य गुलाम होतो त्या दिवशी त्याच्यातला अर्धा सद्गुण निघून जातो. हा झाला महात्मा फुलेंचा पहिला ग्रंथ. त्याच्यानंतर महात्मा फुलेंनी अमेरिकेतल्या निग्रोंना अर्पण केलेला ग्रंथ कोणता? मुळात अमेरिकेमध्ये काळा गोरा भेद होता. तिथल्या काळ्या लोकांना निग्रो असं म्हणतात. तिथले निग्रो म्हणजेच भारतात जसं अस्पृश्य समजले जातात तसं तिथल्या निग्रोंना अनटचेबल म्हणून ओळखलं जातं. या निग्रो लोकांचं जे तिथे प्रतिनिधी होते, निग्रो लोकांचे प्रतिनिधी करणाऱ्या लोकांना, त्या प्रतिनिधींना महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ अर्पण केला किंवा अमेरिकेतल्या निग्रोंना महात्मा फुलेंनी अर्पण केलेला ग्रंथ कोणता? अमेरिकेमधल्या निग्रोंना महात्मा फुलेंनी अर्पण केलेला ग्रंथ आहे गुलामगिरी. हा ग्रंथ महात्मा फुलेंनी अमेरिकेतल्या निग्रोंना अर्पण केला. त्यानंतर कोणत्या ग्रंथ किंवा कोणत्या साहित्य लिखाणावेळी महात्मा फुलेंनी स्वतःला कुळवाडी भूषण ही संज्ञा लावून घेतली? फुले जेव्हा साहित्य लिहित होते, साहित्य लिहित असताना फुलेंनी स्वतःला कुळवाडी भूषण ही संज्ञा लावून घेतली. कोणत्या साहित्य लिखाणावेळी महात्मा फुलेंनी स्वतःला ही संज्ञा लावून घेतली? छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रचत असताना महात्मा फुलेंनी स्वतःला कुळवाडी भूषण ही संज्ञा लावून घेतलेली होती. यानंतर
महात्मा फुलेंनी आणखी एक पुस्तक लिहिलं, ज्या पुस्तकाचं नाव आहे ब्राह्मणांचे कसब. ब्राह्मणांचे कसब, कौशल्य, त्यांची तरकीब. ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक महात्मा फुलेंचं. महात्मा फुलेंच्या या पुस्तकाला प्रस्तावना दिली होती बाबा पदमनजी यांनी. कोण हे बाबा पदमनजी? मराठी साहित्यातील किंवा मराठी भाषेतली पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन. एका विधवा महिलेवर आधारित ही कादंबरी लिहिली आणि ही कादंबरी मराठी भाषेतली पहिली सामाजिक कादंबरी म्हणून ओळखली जाते. या कादंबरीचे लेखक आहेत बाबा पदमनजी. या बाबा पदमनजीने महात्मा फुलेंच्या ब्राह्मणांचे कसब या पुस्तकाला त्यांनी प्रस्तावना दिलेली होती. यानंतर महात्मा फुलेंचं पुढचं पुस्तक इशारा. त्यानंतर अस्पृश्यांची कैफियत. कैफियत म्हणजे हाल किंवा अवस्था. त्यानंतर संसार 1, संसार 2 हेही महात्मा फुलेंचाच ग्रंथ. त्यानंतर महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांवर आधारित लिहिलेला ग्रंथ शेतकऱ्याचा आसूड. आसूड म्हणजे चबूक. आणि महात्मा फुलेंचा पुढचं साहित्य म्हणजे तृतीय रत्न हे नाटक आहे. तृतीय रत्न नावाचं नाटक सुद्धा महात्मा फुलेंनी लिहिलं. हे आहेत महात्मा फुलेंचे प्रसिद्ध ग्रंथ. यानंतर महात्मा फुलेंच्या जीवन चरित्राकडे आपण थोडासा प्रकाश टाकूया. इसवी सन 1840 साली म्हणजे महात्मा फुलेंचं वय 13 वर्षाचं आहे. वयाच्या 13व्या वर्षी म्हणजे 1840 साली महात्मा फुलेंचा विवाह 7 वर्षाच्या सावित्रीबाई फुले यांच्यासोबत झालेला होता. सावित्रीबाई फुले मूळच्या कुठल्या? सातारा जिल्ह्यामध्ये नायगाव आहे. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील खंडोजी नेवसे झगडे पाटील यांची कन्या. वयाच्या 13व्या वर्षी 7 वर्षाच्या सावित्रीबाई फुले सोबत त्यांचा विवाह झाला आणि सावित्रीबाई मूळच्या कुठल्या? सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील खंडोजी नेवसे झगडे पाटील यांची कन्या म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्यासोबत महात्मा फुलेंचा विवाह झाला. मित्रांनो, लग्नाच्या नंतर महात्मा फुले पुन्हा शाळेत जाऊ लागले. त्यांचं या अगोदरचं प्राथमिक शिक्षण पूर्णतः गावठी मराठी शाळेमध्ये झालेलं होतं. परंतु त्यांच्या वडिलांना शिक्षणाचं महत्व कळत नव्हतं किंवा गरिबी असल्यामुळं पुढचं शिक्षणाचा खर्च त्यांना झेपायला तयार नव्हता. आणि यावेळी महात्मा फुलेंना त्यांच्या वडिलांनी शाळेतून काढून टाकलं होतं. इयत्ता 3रीला असतानाच महात्मा फुलेंना काढण्यात आलं. कारण त्यावेळी महात्मा फुलेंचे वडील काय करत होते? जेव्हा ते पुण्याला आले, पुण्याला आल्याच्या नंतर माधवराव पेशवे यांच्या दरबारामध्ये त्यांना फुलं सजावटीचं काम मिळालेलं होतं. आणि ते फुलं सजावटीचं काम त्यांनी इतक्या चोखपणे पार पाडलं. ते पेशवे खुश होऊन महात्मा फुलेंच्या वडिलांना 35 एकर जमीन फुलांच्या बागेसाठी दान म्हणून दिलेली होती. आणि साहजिकच आहे की त्यावेळी या सनातनी लोकांनी महात्मा फुलेंना शाळेत न पाठवता फुलांच्या व्यवसायात तुमच्या सोबत ठेवा म्हणून महात्मा फुलेंच्या वडिलांनी महात्मा फुलेंचं शाळेतून नाव काढलं आणि फुलांच्या व्यवसायात त्यांना आणलं. आणि त्यावेळेस ती गोखले बाग म्हणून ओळखली जायची. मित्रांनो, याच गोखले बागेच्या बाजूला उर्दू शिक्षक गफार बेग मुन्सी आणि ख्रिश्चन धर्मोपदेशक लिज्जित साहेब या दोघांनी महात्मा फुलेंच्या वडिलांना पटवून दिलं, समजावून दिलं, शिक्षणाचं महत्व सांगितलं. आणि या दोघांच्या मदतीमुळेच महात्मा फुले पुन्हा शाळेत जाऊ लागले. पुन्हा महात्मा फुले 1841 साली इंग्रजांनी सुरू केलेल्या स्कॉटिश मिशन स्कूल मध्ये शिक्षणाला सुरुवात केली. आणि या शिक्षणासाठी त्यांना पुन्हा शिक्षण घेण्यासाठी मदत किंवा सहकार्य कुणी केलं? उर्दू शिक्षक गफार बेग मुन्सी आणि ख्रिश्चन धर्मोपदेशक लिज्जित साहेब या दोघांनी त्यांना मदत केली. आणि मग महात्मा फुले या शाळेत शिकू लागले. महात्मा फुले या शाळेत असताना त्यांचे वर्गमित्र कोण बनले होते? महात्मा फुलेचे जीवाचे सहकारी त्यांना याच शाळेत मिळाले. याच शाळेत महात्मा फुलेंचे खास मित्र सदाशिव बल्लाळ गोवंडे, सखाराम परांजपे, केशव भवाळकर, मोरो वाळवेकर हे त्या महात्मा फुलेंचे या शाळेतले खास सहकारी. विशेषतः सदाशिव बल्लाळ गोवंडे हे त्यांचे ब्राह्मण मित्र. हे चौघही ब्राह्मण आहेत, लक्षात घ्या. हे त्यापैकी सदाशिव बल्लाळ गोवंडे त्यांचे खूप विश्वासू आणि चांगले मित्र बनले. याच शाळेत महात्मा फुले असताना महात्मा फुलेंचे वर्गबंधू बनतात रा गो भांडारकर. राघो भांडारकर याच शाळेत त्यांचे वर्गबंधू बनतात.
तर याच शाळेत असताना महात्मा फुलेंचे मित्र सार्वजनिक काका अर्थात ग. जोशी, गणेश वासुदेव जोशी त्यांचे चांगले मित्र बनून जातात. 1848 साली महात्मा फुलेंनी दांडपट्टा आणि नेमबाजीच्या प्रशिक्षणासाठी लहुजी बुवा मांग अर्थात लहुजी बुवा उस्ताद साळवे यांच्याकडे महात्मा फुले नेमबाजी आणि दांडपट्ट्याचे प्रशिक्षण घेऊ लागले. दांडपट्टी नेमबाजीचं प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर महात्मा फुलेंनी इंग्रजी सत्ता पुण्यातून इंग्रजी सत्ता उलथून टाकण्यासाठी 5-25 असे हुल्लडबाज पोरं गोळा केले आणि इंग्रजी सत्ता उलथून टाकण्याचा डाव रचू लागले. महात्मा फुलेंच्या लक्षात आलं तर इंग्रज पुण्यामध्ये नाही पूर्ण भारतामध्ये आहेत. मग या इंग्रजांना पूर्ण भारतातून जर हाकलायचं असेल तर इथल्या जनतेला कळलं पाहिजे की या लोकांनी आपल्यावर कसा अन्याय केलाय. प्रत्येक क्षेत्रात सामाजिक, आर्थिक, राजकीय, कृषी प्रत्येक क्षेत्रात हे लोक आपल्यावर अन्याय कसा केलेत हे या लोकांना आधी कळलं पाहिजे. लोक पेटून उठले पाहिजेत. मग या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अन्याय जर समजावून सांगायचा असेल तर पर्याय शाळेशिवाय पर्याय नव्हता. शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता. म्हणून महात्मा फुलेंनी अगोदर मुलांची शाळा न काढता मुलींची शाळा काढली. कारण होतं जर एक स्त्री शिकली पिढ्या कितीतरी शिकत जातील. म्हणून महात्मा फुले स्त्रींबद्दल सांगताना त्यांचे प्रसिद्ध उद्गार काय, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. ज्योतीने ज्योत लावा एक तरी निरक्षर साक्षर करा. या अनुषंगाने महात्मा फुलेंनी पहिल्यांदा मुलींची शाळा काढली. महात्मा फुलेंनी पहिल्यांदा मुलींची शाळा काढली आणि विशेष म्हणजे त्या मुलींच्या शाळेसाठी त्यांनी शिक्षिका म्हणून स्वतःची पत्नी सावित्रीबाई फुलेंना शिक्षण दिलं. महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुले आणि सगुणाबाई क्षीरसागर यांना दोघींनाही त्यांनी घरी शिकवलं होतं. सावित्रीबाई फुलेंना त्यांनी मिसेस मिचेल यांची नॉर्मल स्कूल म्हणजे इंग्लिश शाळा होती. या शाळेमध्ये सावित्रीबाई फुलेंना त्यांनी शिक्षणासाठी पाठवलं. यावेळी सावित्रीबाई फुलेंचे शिक्षक कोण होते? यशवंत परांजपे हे सावित्रीबाई फुलेंचे शिक्षक होते. मग महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये 3 जुलै 1848 साली मुलींची पहिली शाळा सुरू केली. भारतातर्फे मुलींची पहिली शाळा कोणत्या भारतीयांनी सुरू केली तर महात्मा फुलेंनी सुरू केली. याचा अर्थ अगोदर भारतामध्ये मुलींच्या शाळा नव्हत्या असं नाही, होत्या पण त्या ख्रिश्चन धर्मोपदेशकांनी सुरू केलेल्या होत्या. भारतीयांकडून मुलींची पहिली शाळा सुरू करणारा व्यक्ती महात्मा फुले. 1848 साली महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात अर्थात रामचंद्र भिडे उर्फ तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. मित्रांनो, ही पहिली शाळा सुरू करत असताना त्यांचे सहकारी कोण होते? महात्मा फुलेंना पहिली शाळा सुरू करत असताना सहकार्य कोणी कोणी केलं? सदाशिव बल्लाळ गोवंडे, सखाराम परांजपे, केशव भवाळकर, मोरो वाळवेकर, तात्यासाहेब भिडे आणि अण्णासाहेब चिपळूणकर हे महात्मा फुलेंचे त्यावेळेचे सहकारी होते. केव्हाचे? जेव्हा महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा पुण्यामध्ये बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात काढली. त्यावेळी यांनी महात्मा फुलेंना सहकार्य केलेलं होतं. महात्मा फुलेंनी जेव्हा शाळा काढली पहिल्याच दिवशी शाळेमध्ये एकूण 6 मुली हजर होत्या. सुमती मोकाची, दुर्गा जोशी, जनी कर्डिले, माधवी थत्ते, सोनू पवार आणि अन्नपूर्णा जोशी अशा एकूण पहिल्याच दिवशी 6 मुली हजर होत्या. या 6 मुलीपैकी 4 मुली ब्राह्मण होत्या, 1 मुलगी धनगर होती आणि 1 मुलगी मराठा होती. आता वास्तविकता महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा तात्यासाहेब भिडेंच्या वाड्यात सुरू केली, पण त्यानंतर महात्मा फुलेंनी शाळा सुरू करण्याचा झपाटा चालू केला. 1848 ला सदाशिव गोवंडे या ब्राह्मण मित्राच्या लग्नामध्ये महात्मा फुलेंचा अपमान झाला आणि हीच महात्मा फुलेंच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना म्हणून ओळखली जाते. एका ब्राह्मण मित्राच्या लग्नामध्ये महात्मा फुलेंचा धडधडीत अपमान झालेला होता. या सनातनी लोकांकडून झालेला अपमान महात्मा फुलेंच्या जिव्हारी लागला आणि हीच घटना महात्मा फुलेंच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना म्हणून ओळखली जाते.
वास्तविकता यानंतर महात्मा फुलेंनी 1851 साली पुण्यातल्या रास्ता पेठेत मुलींची दुसरी शाळा सुरू केली. 1852 ला महात्मा फुलेंनी वेताळ पेठेत मुलींची तिसरी शाळा सुरू केली. 1851 ला नाना पेठेमध्ये अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. या सगळ्या शाळांमध्ये त्यांना शिक्षक म्हणून कोण लाभलेलं होतं? विशेषतः अस्पृश्यांची जेव्हा शाळा सुरू केली, या अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिकवायला कोणी तयार होत नव्हतं. तेव्हा अस्पृश्यांच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कोणी कोणी काम केलं? धुराजी चांभार, गणू मांग, राणोजी महार, लहुजी या लोकांनी शिक्षक म्हणून या अस्पृश्यांच्या शाळेमध्ये त्यांनी काम केलेलं होतं. यानंतर 1852 साली महात्मा फुलेंचा पुण्याच्या विश्रामबाग वाडामध्ये त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन महात्मा फुलेंचा जाहीर सत्कार करण्यात आला. इसवी सन 1852 साली महात्मा फुलेंचा सपत्नीक पुण्याच्या विश्रामबाग वाड्यामध्ये मेजर कॅन्डी या इंग्रज अधिकाऱ्याच्या हस्ते महात्मा फुलेंचा सत्कार करण्यात आलेला होता. कोण हे मेजर कॅन्डी? मित्रांनो, हे मेजर कॅन्डी अर्थातच महात्मा फुलेंनी उभ्या आयुष्यात एकूण 17 शाळा सुरू केलेल्या होत्या. महात्मा फुलेंच्या 17 शाळांना मोफत पाठ्यपुस्तकं कोण पुरवठा करत होतं? तर मेजर कॅन्डी महात्मा फुलेंच्या या शाळांना मोफत पाठ्यपुस्तकं पुरवत होते. वास्तविकता याच मेजर कॅन्डीच्या हस्ते महात्मा फुलेंचा 1852 साली पुण्याच्या विश्रामबाग वाड्यामध्ये शैक्षणिक कार्याबद्दल सत्कार झालेला होता. नाही म्हणाला महात्मा फुलेंच्या या सगळ्या शाळेंचा खर्च सोपा नव्हता. म्हणून दक्षिण प्राईज फंडद्वारे महात्मा फुलेंना दरमहा 25 रुपये देण्यात येत होते या शाळेच्या खर्चासाठी. पण महात्मा फुलेंच्या बऱ्याच शाळा पैशाअभावी बंद पडलेल्या होत्या. मित्रांनो, एकीकडे महात्मा फुलेंनी शाळा सुरू केल्या, परंतु पुण्यातल्या सनातनी लोकांना ही गोष्ट खटकणारी होती. कारण समाज व्यवस्थेतला बदल त्यांना अपेक्षित नव्हता. म्हणून त्यांच्या वडिलांकडे जाऊन, महात्मा फुलेंच्या वडिलांकडे जाऊन या सनातनी लोकांनी महात्मा फुलेंना समज देण्याचे सांगितलं, त्याला समजावून सांगायला सांगितलं. ऐकत नसतील तर पर्याय नव्हता. महात्मा फुलेंच्या वडिलांनी महात्मा फुलेंना समजावून सांगितलं, पण फुले ऐकत नव्हते. तेव्हा महात्मा फुलेंना त्यांच्या वडिलांनी अंगावरल्या कपड्यासहित नवरा बायकोला घराच्या बाहेर. जेव्हा महात्मा फुले अंगावरल्या कपड्यासहित घराच्या बाहेर पडले, तेव्हा त्यांना पुण्यामध्ये राहायला जागा कुणी दिली होती? त्यावेळी त्यांना पुण्यामध्ये राहण्यासाठी उस्मान शेख नावाच्या मुस्लिम बांधवाने पुण्यातल्या गंजपेठेत महात्मा फुलेंना राहण्यासाठी जागा दिली, ती उस्मान शेख नावाच्या व्यक्तीने. आणि विशेष म्हणजे जिथं महात्मा फुले या उस्मान शेख यांच्या वाड्यात गंजपेठेत राहत होते, त्याच वाड्याला आज काय म्हणून ओळखलं जातं? फुले वाडा म्हणून त्याला ओळखलं जातं. म्हणजे फुलेंना राहण्यासाठी जागा उस्मान शेख नावाच्या व्यक्तीने दिली. 1852 साली महात्मा फुलेंनी दलित विद्यार्थ्यांसाठी, दलितांसाठी पुणा लायब्ररी या वाचनालयाची सुरुवात केलेली होती. 1855 महात्मा फुलेंनी स्वतःच्या घरी पहिली रात्र प्रौढ शाळा सुरू केली. यानंतर महात्मा फुलेंच्या बऱ्याच शाळा पैशाअभावी ज्या बंद पडलेल्या होत्या, नंतर मात्र नारायण मेघाजी लोखंडे यांच्या मदतीने आणि दानशूर व्यक्तींच्या मदतीने महात्मा फुलेंच्या बंद पडलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्यात आलेल्या होत्या. एकीकडे महात्मा फुलेंनी शाळा सुरू करण्याचा घाट तर घातलेलाच होता, परंतु समाजात स्त्रियांना स्थान अतिशय हीन दर्जाचं होतं. आणि अशा वेळी महात्मा फुलेंनी स्वतःच्या घरी 1863 साली बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. मित्रांनो, बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करण्याच्या पाठीमागे महात्मा फुलेंचा उद्देश काय होता? या समाजात अनेक स्त्रिया अशा होत्या, अगदी कोवळ्या वयात त्यांची लग्न केली जायची. आणि कोवळ्या वयात त्यांची लग्न करत असताना वयाचा अंतर बघितला जात नव्हतं. श्रीमंताच्या घरी आपली मुलगी दिली जायची आणि एखादी व्यक्ती श्रीमंत असेल तर वय न बघता कोवळ्या वयाच्या मुलीसोबत लग्न करायचा. त्याच्या पाठीमागे एक अंधश्रद्धा होती.
जर वयस्कर व्यक्तीने कोवळ्या वयाच्या मुलीसोबत लग्न केलं तर म्हणे यांना आयुष्य अजून वाढतं. म्हणून जाणीवपूर्वक श्रीमंत लोक ज्या गरीब घरच्या मुली आहेत, ज्यांच्या घरात 18-20 दारिद्र्य नांदतं, अशा मुलींना ते मागणी घालायचे आणि आई वडील पण खात्यापित्या घरी मुलगी जाते या उद्देशानं त्या मुलीचा विवाह लावून द्यायचा. जेव्हा ती मुलगी ऐन तारुण्यात आलेली असेल, तेव्हा अर्थातच तिच्या नवऱ्याचा मृत्यू झालेला असेल. मग अशा वेळी समाज त्या स्त्रीला चांगलं बघत नव्हता. समाजाच्या वकवकल्या नजरा, वासनेच्या नजरा तिला जिवंतपणे मरण यातना देत होत्या. आणि अशा वेळी ज्या स्त्रिया समाजातल्या अनाथ आहेत, ज्या विधवा स्त्रिया आहेत, ज्या अनाथ आणि विधवा स्त्रिया आहेत, ज्यांची चुकून वाया पावलं पडलेली असतील, तर अशा स्त्रियांनी आपल्या पोटात वाढणाऱ्या अर्भकाला अजिबात मारू नये, त्या बाळाला मारू नये. यासाठी महात्मा फुलेंनी स्वतःच्या घरी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली आणि पत्रक काढून महात्मा फुलेंनी पुणे आणि मुंबई भागात पत्रक काढून या मुलींना अभय दिलं. ज्या अनाथ आणि विधवा स्त्रिया आहेत, ज्यांची चुकून वाकड्या पावलं पडलेले असतील, अशा अनाथ आणि त्या विधवा स्त्रियांनी माझ्या बाल हत्या प्रतिबंधक गृहामध्ये यावं. सगळं गुपित ठेवलं जाईल, कोणालाही काही सांगितलं जाणार नाही. माझ्या बाल हत्या प्रतिबंधक गृहात या. सुखरूप बाळांत व्हा. जमलं तर मूल सोबत न्या, नाहीतर मूल इथंच ठेवा. या मुलांचं संगोपन महात्मा फुले करत होते. मित्रांनो, या मुलांच्या संगोपनासाठी सरकार महात्मा फुलेंना अनुदान देत नव्हतं. आता वास्तविक गोष्ट लक्षात घ्या. महात्मा फुले कोणत्या मुलांचं संगोपन करतायत? समाज एकीकडे पाप करतोय, त्या समाजाच्या पापाचं प्रायश्चित महात्मा फुले फेडत आहेत मित्रांनो. समाजाच्या पापाचं प्रायश्चित फेडणारा समाज सुधारक म्हणजे महात्मा फुले होते. त्यांच्या याच बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये काशीबाई नातू ही ब्राह्मण विधवा स्त्री पण होती. मुळात काशीबाई नातू आपल्या मुलासह ही ब्राह्मण विधवा स्त्री आत्महत्या करायला निघालेली होती. महात्मा फुलेंनी तिला रोखलं. तिला बालहत्या प्रतिबंधक गृहात आणलेलं होतं. माफ करा, जेव्हा ती इथं आली तेव्हा तिला मुलगा नव्हता, ती गरोदर होती आणि ती गरोदर असताना आत्महत्या करायला निघालेली होती. महात्मा फुलेंनी तिला रोखलं, तिला बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये आणलं. मित्रांनो, 1865 ला काशीबाई नातूला या बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये ती आल्यानंतर तिला मुलगा झाला. त्या तो मुलगा याच बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये लहानाचा मोठा होत होता आणि मग महात्मा फुलेंनी 1874-75 साली त्या मुलाला दत्तक घेतलं आणि दत्तक घेऊन त्या मुलाचं नाव ठेवलं यशवंत. या यशवंतला शिकवलं आणि यशवंतला शिकवून महात्मा फुलेंनी त्याला डॉक्टर बनवलं. तो डॉक्टर यशवंत म्हणून ओळखू लागला. पण ब्राह्मणांच्या विरोधात नाही, तर ब्राह्मणवादी विचारांच्या विरोधात आहोत. पण ब्राह्मणांच्या विरोधात नाही हे सिद्ध करण्यासाठी महात्मा फुलेंनी जाणीवपूर्वक ब्राह्मणाचाच मुलगा दत्तक घेतला. काशीबाई नातू तिचं आडनाव आहे. तिच्या मुलाला दत्तक घेऊन त्याला शिकवलं. दत्तक घेऊन नाव ठेवलं यशवंत आणि शिकवून त्याला डॉक्टर केलं. याच यशवंतचं महात्मा फुलेंनी नंतर सत्यशोधकी पद्धतीनं विवाह लावून दिला. हडपसर येथील कृष्णा ससाने यांची मुलगी राधा हिच्यासोबत सत्यशोधकी पद्धतीने डॉक्टर यशवंतचं लग्न महात्मा फुलेंनी लावून दिलेलं होतं. यानंतर महात्मा फुलेंची परिस्थिती इतकी बिकट झालेली होती की एकीकडे शाळा चालवण्याबरोबर इकडे बालहत्या प्रतिबंधक गृह चालवणं. महात्मा फुलेंची परिस्थिती इतकी बिकट झाली की उदरनिर्वाहासाठी महात्मा फुलेंना कपडे शिवणे आणि गुत्तेदारी करावी लागलेली होती. मित्रांनो, पुण्यामध्ये जे पानशेत धरण आहे किंवा अलीकडे खडकवासला आहे, महात्मा फुलेंनी तिथं दगड पुरवण्याचं काम, गुत्तेदारीतून दगड पुरवण्याचं काम केलं. उदरनिर्वाहासाठी त्यांना कपडे सुद्धा शिवावे लागलेले होते. आता त्यानंतर बघा, महात्मा फुलेंनी आपलं काम थांबवलं नाही, समाजकार्य थांबवलं नाही आणि अशा वेळी पुण्यातल्या सनातनी लोकांनी महात्मा फुलेंना मारण्याची सुपारी दिली. रामोशी जमातीच्या लोकांना त्यांनी सुपारी दिलेली होती महात्मा फुलेंना मारण्यासाठी. धोंडीबा कुंभार आणि सज्जन रोडे या 2 व्यक्तींना महात्मा फुलेंना मारण्यासाठी 1000 रुपयाची सुपारी देण्यात आलेली होती. महात्मा फुले रात्री ज्योतिबा
जोत्यावर झोपलेला होता. मोठं ढाळच जे असतं त्या ढाळच्या पाठीमागे जो ओटा असतो, मोठ्या दरवाजाच्या पाठीमागे जो ओटा असतो त्या ओट्याला जोता असं म्हणतात. ज्योतिबा जोत्यावर झोपलेला होता. रात्री 1:30ची वेळ. दरवाजा कर वाजायला लागला. महात्मा फुलेने हाक मारली, कोण आहे? त्या काळात लाईट नव्हती मित्रांनो. ते दोघ जण आत आले. धोंडीबा कुंभार आणि सज्जन रोडे आत आले आणि सांगितलं, आम्ही आहोत. का आलात? तुला मारायची सुपारी मिळाली. किती मिळाली? ₹1000. का रे बाबा? मी तुमचं काय वाटोळ केलं की तुम्ही मला मारताय? अरे बाबा, तुला मारतोय याचा अर्थ आम्हाला ₹1000 मिळतेत आणि आम्हाला त्या पैशाची गरज आहे. एवढे पैसे आम्हाला पहिल्यांदाच मिळू लागले. महात्मा फुले हसले आणि सांगितले, अरे वा, तुम्हा गरिबाचं कल्याण व्हावं यासाठीच मी झिजत होतो, यासाठीच माझं कार्य होतं. जर मला मारल्याच्या नंतर 2 गरिबाचं कल्याण होणार असेल, मला मारल्याच्या नंतर 2 गरिबांना ₹1000 म्हणजे ₹500-500 मिळणार असतील. विचार करा मित्रांनो, त्यावेळची ही रक्कम ₹1000 रक्कम त्यावेळेची म्हणजे का नीट उघडे ठेवून ऐका, त्यावेळी सोन्याचा भाव ₹1.5 तोळा सोनं होतं आणि या दोघांना ₹1000 सुपारी मिळालेली होती. मला मारल्याच्या नंतर 2 गरिबांचं कल्याण होणार असेल, हे पहा माझा देह इथं आहे, करा माझ्या देहाच्या खांडोळ्या. धोंडीबा कुंभार आणि सज्जन रोडेने धावत जाऊन महात्मा फुलेंच्या पाया पडले. हातातली फरशीची कुऱ्हाड बाजूला टाकल्याने सांगितलं, ज्योतिबा, तुला मारलं असतं रे, पण तुला मारल्याच्या नंतर आमच्या 2 गरिबांचं कल्याण होऊ लागलंय. तू जर जिवंत राहिलास, आमच्यासारख्या कितीतरी गरिबांचा तो उद्धार करणार आहेस. मित्रांनो, मारायला आलेल्या मारेकऱ्यांच्या मनात मन परिवर्तन करायला महात्मा फुलेंनी भाग पाडलं आणि यानंतर 1864 साली महात्मा फुलेंनी केनवी जातीतील पहिला पुनर्विवाह घडवून आणलेला होता. म्हणजे पुनर्विवाह करताच येत नव्हता. कदाचित हा महाराष्ट्रातला पहिला पुनर्विवाह म्हणलं तरी चालेल. यानंतर महात्मा फुलेने 1865 साली तळेगाव डमढेरे, पुणे जिल्ह्यात तळेगाव डमढेरे व ओतूर या 2 गावामध्ये, तळेगाव डमढेरे आणि ओतूर या 2 गावामध्ये न्हाव्यांचा 1 दिवसाचा संप त्यांनी घडवून आणला. स्त्रीच्या केसाला म्हणजे विधवा झाल्याच्या नंतर स्त्रीचं केश वपन केलं जायचं. महात्मा फुलेंनी परिस्थिती कुठं बघितली होती? जेव्हा महात्मा फुले त्यांच्या गुरुच्या घरी गेले होते, तेव्हा त्यांची गुरुकन्या वयाच्या 9व्या वर्षी तिला वैधव्य आलेलं होतं. वयाच्या 9व्या वर्षी ती विधवा झाली होती आणि त्यावेळी तिचं केश वपन केलेलं होतं. ती इतकी कुरूप दिसली होती, की तेव्हाच महात्मा फुलेंनी ठरवलं, स्त्रियांचं केश वपन होऊ द्यायचं नाही. म्हणून महात्मा फुलेंनी 1865 साली पुणे जिल्ह्यात तळेगाव डमढेरे आणि ओतूर या 2 गावी महात्मा फुलेंनी 1 दिवसाचा न्हाव्यांचा संप घडवून आणला आणि न्हाव्यांना सक्त ताकीद दिली, स्त्रीच्या केसाला हात लावायचा नाही. त्यानंतर 1868 साली महात्मा फुलेंनी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरू दिलं जात नव्हतं. तेव्हा महात्मा फुलेंनी या अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरचा पाण्याचा हौद खुला करून दिला. ही घटना 1868 सालची. यानंतर महात्मा फुलेंनी 24 सप्टेंबर 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्याने समता, न्याय, बंधुता या सगळ्या गोष्टी समाजात एकोप्याने नांदाव्यात यासाठी 24 सप्टेंबर 1873 साली महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाची स्थापना पुण्यामध्ये महात्मा फुलेंनी कुठे केली? तर स्थळ होतं तुकाराम नाईक यांच्या घरी. पुण्यामध्ये तुकाराम नाईक यांच्या घरी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाचं ब्रीद वाक्य काय होतं? सत्यशोधक समाजाचं ब्रीद वाक्य होतं, सर्व साक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी. मित्रांनो, तुम्हाला देवाकडे जायचं आहे, नवस फेडायचा आहे, अभिषेक करायचा आहे, तर तुम्ही डिरेक्टली प्रत्यक्ष तुम्ही देवाकडे जा. मध्यस्थी नको, म्हणजे पुजारी नको. त्या पुजाऱ्याला तुम्ही मध्यस्थी आणू नका. कारण देव सर्व साक्षी आहे, तो जगतपती आहे. त्याच्याकडे जाण्यासाठी कुठला पुजाऱ्याची गरज नाही. हिंदू धर्मात पुजारी, मुस्लिम धर्मामध्ये मौलवी काझी आहेत, तर ख्रिश्चन मध्ये त्यांचा फादर आहे किंवा पाद्री आहे. या मध्यस्थ्यांची गरजच नको, हे महात्मा फुले सांगतात. सत्यशोधक समाजाचं ब्रीद वाक्य काय? सर्व साक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी. हे ब्रीद वाक्य सत्यशोधक समाजाचं. सत्यशोधक समाज स्थापन झाल्याच्या नंतर सत्यशोधक समाजाचं मुखपत्र कोणतं होतं? तर सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं
दीनबंधू. दीनबंधू सुरुवातीला पुण्यामध्ये कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलं. नंतर हेच दीनबंधू नावाचं वर्तमानपत्र नंतर मुंबईमधून नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुरू केलं. दीनबंधू हे वर्तमानपत्र महात्मा फुलेंच्या प्रेरणेने सुरू करण्यात आलं. कामगारांसाठी सुरू करण्यात आलेलं महाराष्ट्रातलं हे पहिलं वर्तमानपत्र म्हणून ओळखलं जातं. आणि हे दीनबंधू सत्यशोधक समाजाचं मुखपत्र बनलं. पण सत्यशोधक समाजाची जी तत्वे होती, सत्यशोधक समाजाच्या तत्वांच्या प्रचारासाठी अंबा लहरी हे आणखी एक वर्तमानपत्र सुरू करण्यात आलं. सत्यशोधक समाजाचं मुखपत्र दीनबंधू, तर सत्यशोधक समाजाच्या तत्वांच्या प्रचारासाठी अंबा लहरी हे वर्तमानपत्र सुरू करण्यात आलं. या सत्यशोधक समाजाचे पहिले सचिव नारायण कडलक बनले. सत्यशोधक समाजाची बैठक कोठे भरायची? सत्यशोधक समाजाची बैठक पुण्यामध्ये दर रविवारी पाहू मनसाराम यांच्या घरी भरायची. बेल भंडारा उधळला जायचा आणि सत्यशोधक समाजाच्या कामकाजाला सुरुवात व्हायची. यानंतर 1873 साली महात्मा फुलेंनी सत्यशोधकी पद्धतीने पहिला विवाह सीताराम आलाहाट व राधाबाई नेमकर यांचा सत्यशोधकी पद्धतीने पहिला विवाह घडवून आणला. सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने घडवून आलेला पहिला विवाह कोणतं कपल? सीताराम आलट आणि राधाबाई नेमकर यांचा सत्यशोधकी पद्धतीने पहिला विवाह त्यांनी घडवून आणलेला होता. 1875 साली पुण्यामध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांची भव्य मिरवणूक काढायची होती. पण या मिरवणुकीला स्वामी दयानंद सरस्वतींच्या भव्य मिरवणुकीला पुण्यातल्या सनातनी लोकांनी विरोध केला होता. कारण स्वामी दयानंद सरस्वती यांनी धर्मशुद्धी चळवळ सुरू केलेली होती. परधर्मात गेलेल्या हिंदूंना परत हिंदू धर्मात आणण्यासाठी ही चळवळ चालू केली. म्हणून सनातनी लोकांनी हिंदू धर्म बाटल्याची खंत बाळगलेली होती आणि स्वामी दयानंद सरस्वती बद्दल त्यांना राग होता. पण स्वामी दयानंद सरस्वतींचं सामाजिक आणि धार्मिक कार्य मोठं असल्यामुळं त्यांचा पुण्यात सत्कार करावा असं पुणे नगरपालिकेने ठरवलेलं. परंतु त्यावेळी त्यांना सरळ सरळ विरोध करण्यात आलेला होता. माफ करा, पुण्यातल्या जनतेने ठरवलेलं होतं पण त्यांना विरोध करण्यात आला. आणि त्यावेळी न्यायमूर्ती रानडेंनी या स्वामी दयानंद सरस्वती यांच्या भव्य मिरवणुकीचं आयोजन महात्मा फुलेंवर सोपवलं आणि मग महात्मा फुलेंनी यशस्वीरित्या स्वामी दयानंद सरस्वती यांची भव्य मिरवणूक पुण्यामध्ये काढलेली होती. यानंतर महात्मा फुलेंनी अहिल्यानगर व पुणे भागामध्ये खतफोडीचे बंड जे शेतकरी करत होते, सावकारशाहीच्या विरोधामध्ये खतफोडीचे बंड होते, यामध्ये महात्मा फुलेंनी सहभाग घेऊन सावकारशाही विरुद्ध 2 वर्ष शेतकऱ्यांना घेऊन हे बंड चालवलेले होते. 1877 साली महात्मा फुलेंनी व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना केलेली होती. 1876 ते 82 या दरम्यानच्या काळात महात्मा फुले पुणे नगरपालिकेचे सभासद म्हणून निवडून आलेले होते. 1877 साली महात्मा फुलेंनी दुष्काळ पीडितांसाठी धनकवडी येथे एक कॅम्प बांधलेला होता. 1884 साली महात्मा फुलेंच्या प्रेरणेने बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेली होती. आणि यासाठी प्रेरणा फुलेंची तर मुंबई संस्थापक नारायण मेघाजी लोखंडे उद्देश गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी या मिलची स्थापना करण्यात आलेली होती. ही मिल म्हणजे भारतातील पहिली कामगार संघटना होय. यानंतर 1882 साली महात्मा फुलेंनी विल्यम हंटर आयोगासमोर साक्ष दिली. 1882 साली लॉर्ड रिपनने शिक्षणाच्या संदर्भातला आढावा घेण्यासाठी विल्यम हंटर आयोगाची स्थापना केली. या विल्यम हंटर आयोगासमोर महात्मा फुले आणि पंडिता रमाबाई यांनी साक्ष दिलेली होती. वास्तविकता ही साक्ष काय होती तर 14 वर्ष वयाखालील भारतीय मुला मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं मिळावं असं विल्यम हंटर आयोगासमोर महात्मा फुले पंडिता रमाबाई यांनी साक्ष दिलेली होती. 1888 साली महात्मा ही पदवी महात्मा फुलेंना मुंबई जनतेच्या वतीने राव बहादूर वडेकरांनी दिली आणि हा आयोजन समारंभ मुंबईमध्ये कोळीवाडा येथे करण्यात आलेला होता. आणि शेवट 1888 साली
व्हिक्टोरियाचा चिरंजीव ड्यूक ऑफ कॅनॉटच्या सभेला महात्मा फुले जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या पारंपरिक वेशात हजर राहिले होते. कारण या इंग्रजांना शेतकऱ्यांची दुःख कळली पाहिजेत, यासाठी या पारंपरिक वेशात ते हजर राहिले. 1989 साली मुंबईमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं होतं. या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते विल्यम वेडन बर्ग. राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे 2 वेळा अध्यक्ष बनलेली पहिली परदेशी व्यक्ती विल्यम वेडर बर्ग. जेव्हा इथं मुंबईमध्ये हे अधिवेशन भरवण्यात आलेलं होतं, या अधिवेशनामध्ये महात्मा फुलेंनी या अधिवेशनाच्या प्रवेशद्वाराजवळ शेतकऱ्याचा एक गवताचा पुतळा तयार केला आणि शेतकऱ्याचा 30 फूट गवताचा पुतळा तयार करून या काँग्रेस अधिवेशनाच्या प्रवेशद्वाराजवळ तो पुतळा जाळलेला होता. कारण या काँग्रेस अधिवेशनामध्ये जे कोणी लोक असतील, जे पॅनल असेल राष्ट्रीय काँग्रेसचं, त्यामध्ये काही सदस्य शेतकरी ठेवा, म्हणजे शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला प्रश्न मार्गी लावता येतील. परंतु राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना मुळात राजकीय चर्चेसाठी होती, म्हणून शेतकऱ्यांना डावललं जात होतं. या कारणासाठी महात्मा फुलेंनी 1889 साली मुंबई येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या प्रवेशद्वाराजवळ शेतकऱ्यांचा गवताचा 30 फुटी पुतळा जाळलेला होता. आणि शेवट 1890 साली महात्मा फुलेंची प्राण ज्योत मावळली आणि महात्मा फुले कायमचे अनंतात विलीन झालेले होते. एक महाराष्ट्रातलं सामाजिक क्रांतिकारी वादळ कायमचं इथं थांबलेलं होतं. त्याच महात्मा फुलेंचे विचार काय होते किंवा त्यांचे काही प्रसिद्ध वाक्य, ज्योतीने ज्योत लावा एक तरी निरक्षर साक्षर करा. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. हे महात्मा फुलेंचे प्रसिद्ध उद्गार. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथं जिथं महात्मा फुले आपलं वादळ थांबवतात, आपल्या विचाराचं, निसर्गानं वादळ थांबवलं, इथं महात्मा फुले हा विषय संपतो. मित्रांनो, अशा सगळ्या समाज सुधारकांची एकत्रित उजळणी करण्यासाठी दररोजच्या दररोज युट्यूबच्या माध्यमातून आपल्या समोर प्राध्यापक अविनाश राठोड सर द्वारा संचलित राठोड एमपीएससी अकॅडमी आपल्या समोर दररोजच्या दररोज युट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्रातला एक एक समाज सुधारक घेऊन येत आहेत. विशेषतः राठोड एमपीएससी अकॅडमी ही नांदेडमध्ये जेटिया कॉर्नर विसावा नगर येथे ही अकॅडमी आहे. या अकॅडमीच्या आगामी बॅचा पहा, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टेट साठी इथं खास तुमच्या जीके आणि जीएस साठी ऑनलाईन बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याशिवाय शिक्षक भरतीसाठी आणखी गुरुजी ऑनलाईन बॅच आहे. त्याचबरोबर पोलीस भरती आणि तलाठी भरतीसाठी म्हणजे सरळ सेवा भरतीसाठी जीएस, त्याचबरोबर गणित, मराठी, इंग्रजी या सगळ्या विषयाच्या ऑनलाईन बॅचेस आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. विशेष सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्राध्यापक अविनाश राठोड सर द्वारा संचलित राठोड एमपीएससी अकॅडमीचं वैशिष्ट्य सुसज्ज इमारत आहे. 24 तास सीसीटीव्ही कॅमेऱ्याची निगराणी आहे. एकाच ठिकाणी सर्व सुविधा आहेत. इथं मुलींची राहण्याची व्यवस्था अतिशय चांगल्या दर्जाची. इथेच तुम्हाला मेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. केवळ नाममात्र फीस मध्ये नांदेड सारख्या ठिकाणी मराठवाड्यातला सगळ्यात मोठा एक प्लॅटफॉर्म आणि महाराष्ट्रातली पहिलीच ही अकॅडमी असेल जी की सुसज्ज लायब्ररी आहे, शुद्ध पिण्याचं पाणी आहे, खाण्याची व्यवस्था तशीच आहे, दर्जेदार प्राध्यापक, सुसज्ज इमारत आणि त्याचबरोबर निकालाची कायम परंपरा ठेवणारी राठोड एमपीएससी अकॅडमी या अकॅडमीने तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत अनेक ऑनलाईन कोर्सेस सोबत ऑफलाईन बॅचेस. या सर्वांचा आपण लाभ घ्यावा आणि त्याचबरोबर आपल्या उज्ज्वल यशासाठी एक पाऊल प्रगती बरोबर आपण चालावं, हीच शुभेच्छा. भेटूया पुढचा विषय घेऊन. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, धन्यवाद मित्रांनो.